राम राम नमस्कार. शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मैत्रिणींनो, कशा आहेत? चांगले आहेत ना? चांगलं राहायला पाहिजे. चला, आज आपली भाजी काय आहे? तर आपली भाजी डांगराची भाजी आहे. डांगर कसं बनवायचं, कशा पद्धतीनं बनवायचं, तर ती आज आपल्याला रेसिपी बघायची आहे. मैत्रिणींनो, आपली साधी सोपी गावठी रेसिपी राहते. आपल्या भाजींना काही जास्त माल मसाला वगैरे काही एवढा नाही राहत. एकदम भाज्या माझ्या साध्या राहत्यात, पण खायला एकदम चविष्ट राहत्यात. गावठी भाज्या राहत्यात. आता इथं डांगर मस्त कापून घेतलं, धुवून घेतलं चांगलं. इथं मिरच्या घेतल्या. बघा आता आपल्याला कशी करायची डांगराची भाजी, अशी तुम्ही नक्की करून बघा मैत्रीण, खूप चांगली लागते. आता इथं लसूण आणि मिरची कुटून घेतली, तिथं कोथिंबीर कापून घेतली, इथं शेंगदाण्याचं कूट घेतलं. इकडं कढई ठेवली मी, तोपर्यंत कढई गरम करायला ठेवली होती. तेल टाकलं होतं. आता आपण टाकले त्याच्यात जिरं मोहरी टाकली. मैत्रिणींनो, आधी मोहरी टाकल्यानंतर जिरे टाकले. ही रेसिपी आहे ना, तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडन. आता आपण ते मिरची आणि लसूण कुटून घेतलेलं त्याच्यात टाकला. डांगराच्या भाजीची रेसिपी जर आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. त्याच्यात कोथिंबीर टाकली. आता आपण चांगलं याला परतून घ्यायचं. आणि मैत्रिणीनं, लोखंडाच्या भाज्यांमध्येच करत जायचं. हिंग टाकलंय मी. लोखंडाच्या भाज्यातल्या लोखंडातल्या कढईतल्या भाज्या खूप चांगल्या लागतात, चवदार लागतात. हळद टाकली बघा. आता मीठ टाकलं. तुमच्याकडे कढई नसेल तर वापरायला सुरुवात करा. आता आपण ते डांगर टाकलं कापल्यालं. आणि ताज्या भाज्या करायच्या मैत्रिणीनं, चांगल्या चवदार लागतात. जास्त दिवस ठेवल्या का आपण फ्रीजमध्ये तर त्या भाज्यांना चव येत नाही. आता हे आपल्याला ना दुसऱ्या कढईमध्ये हे करून घ्यायचं. परतून घेतलं मी लोखंडाच्या कढईत. आता याला 1-2 मिनटं असं झाकून ठेवायचं. 1-2 मिनटं झाले होते. आता त्याच्यात आपण शेंगदाण्याचा कूट टाकला. चांगलं हलवून घ्यायचं असं. आता याच्यात थोडंसं पाणी टाकलं. ते कढई धुवून आपण कढईत आधी फोडणी दिली होती ना. आता याला झाकून बारीक गॅस करायचा मैत्रिणीनं आणि झाकून ठेवायचं. बघा, झाली आता आपल्या डांगराची भाजी एकदम रेडी, मस्त चवदार खमंग. बघा कलर पण किती